कालच्या वक्तव्यावरून भारतीय जनता पार्टीचे नेत्यांकडून टीका होते किंवा भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी टीका केली की वारकरी संप्रदायाचा पांडुरंगाचं तुम्ही अपमान केलेला आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तुमचं विधान बरोबर असं म्हणून मी बघा, मला जे योग्य वाटतं ते मी बोलते आणि करते. माझी ना ईडी ना सीबीआय, मी काय कोणाला काय केलं नाही. आणि मी रामकृष्ण हरिवाली, सगळ्यांना माहिती आहे माझं पांडुरंगाचं आणि माझं काय नातं आहे. आणि लोकांना माझ्यावर एका सशक्त लोकशाहीमध्ये माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे. जयकुमार गोरे म्हणतात की ताईंना विचारा तुमचा पांडुरंग कोणता आहे, आमच्या पांडुरंगाला हे चालत नाही. ठीक आहे ना, अधिकार आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. इंदापूर तालुक्यातून बोगस मतदाराची यादी जी आहे तिथे पुढे आलेली आहे. सरपंच जे आहेत त्यांनी या संदर्भातील डॉक्युमेंट काही पुढे आणलेली त्याची काही दाखल केली आहे. त्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे, माझ्यापासून सुरुवात करा. बारामती लोकसभा मतदार संघ याच्यापासूनच सुरुवात करा. कशाला आपण दुसऱ्याला नावं ठेवत बसायची, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. माझं म्हणणं आहे, बारामती लोकसभा मतदार संघापासूनच सुरुवात करा या सगळ्या प्रक्रियेची. आणि तुम्ही बघत असाल, भारतीय जनता पक्षाचे 2 नेत्यांनी पण मान्य केलंय की अशी डुप्लिकेट मतं आहेत. केलंय की नाही मान्य? तुमच्या चॅनलवर मी पाहिले, एक महाराष्ट्रातले आणि एक बाहेरचे. याचा अर्थ काहीतरी गडबड आहेच ना, म्हणून तर म्हणताय. आणि आपला तर डेटाच पाहिलाय. राहुल गांधींनी तुम्हाला डेटा दाखवलाय. आमचे अशोक बापूंनी डेटा दाखवला आहे. पनवेलला जे बाळाराम पाटील आहेत त्यांनी डेटा दाखवला. सगळं तुमच्या चॅनलवर आहे. जे दूध का दूध और पाणी का पाणी. आणि आम्ही अजून प्रत्येकाला शोधायला लावतो. आणि मी निवडून आले म्हणून माझा नाही, माझ्यापासूनच सुरू करा. मी निवडून आले असले तरी चेकिंग करा, असा माझा आग्रह आहे.